दररोजच्या दगदगीच्या लाईफमधून एक छोटासा ब्रेक घेऊन मी आणि माझे काही मित्र चालू आहेत नेचर एक्सप्लोर, एक अशा ट्रेकिंग ट्रिपवर जिकडे आम्ही कोणाला ओळखत नाही, भले सगळे एका कंपनीत कामाला आहेत. हा आहे मी, म्हणजे संकेत, ज्याला काही ॲडव्हेंचरस करायला खूप आवडतं. तसंच नवीन काय एक्सप्लोर करण्यासाठी या ट्रिपवर आलो आहे. हा आहे योगेश, द मजनू ऑफ अ ग्रुप. ह्याचं आताच लग्न ठरलेलं आहे, सो हा तुम्हाला पूर्ण टाइम फोनवरच दिसणार आहे. हा आहे अक्षय, द न्यू अपकमिंग ब्लॉगर. ह्याच्या यूट्यूबच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. हाय द रांगडागडी ऑफ अ ग्रुप, अमोल सुतार, और द रील मास्टर. हा पूर्ण टाइम तुम्हाला फोनमध्ये रील बघतच दिसणार. अँड फायनली द फोटोग्राफर ऑफ अ ग्रुप, कुलदीप बारस, ज्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची खूप आवड आहे. मुंबईवरून 15 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो आमच्या स्टॉपला. सो आता आपण पोचलोय मँगलोरला. आता आपण उतरतोय जस्ट. ट्रेनमध्ये आम्हाला अजून काही ट्रेकर्स भेटले जे सेम कॅम्प अटेंड करणार आहेत आमच्यावर. स्टेशनच्या बाहेर पडल्या आम्हाला टॅक्सीवाल्याने घेरूनच घेतलं. आम्ही टोटल 8 लोक असल्यामुळे आम्ही विचार केला की डायरेक्टली प्रायव्हेट व्हेकलच करूया, कारण आमचं बेस कॅम्प अराउंड स्टेशनपासून अजून 150 किलोमीटर लांब होतं. 8,000 ऐकून आम्ही विचार केला की थोडा आता पुढे जाऊ आणि बघू अजून काय ट्रॅव्हलिंगचं ऑप्शन भेटतंय काय. आपण उतरलेलं आहे मँगलोर जंक्शनला आणि आता इथून आम्ही चालू तर इथून आम्ही ज्योती सर्कलला चालू आहे. ज्योती सर्कलवरून आता तिकडे आम्हाला पुढे जायला बसेस असतील असं बोलतं तिकडे, तर तिकडे जाऊन बघू काय होतं ते. माझा एक राहिलेलं इंट्रोडक्शन करायचं तुम्हाला. तर हे आमचे महेश पाटील, ते बघा काय करा हाय. हे खूप वर्षापासून ट्रेकिंग करतात आणि आमचं सौभाग्य आहे की यांच्याबरोबर आम्ही ट्रेकिंगला आलेलो आहे. फर्स्ट टाइम त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप कामाला येईल. हा, आणि हा आमचा फर्स्ट ट्रेक आहे गिरी संचार बरोबर आणि ह्यांच्या बरोबर. बघू. गुड लक. स्टेशन पासून ज्योती सर्कल अराउंड 2 किलोमीटर लांब होतं. असं वाटलं की आजच आमचा ट्रेक चालू झाला की काय. तिकडच्या लोकल लोकांना रस्ता विचारत आम्ही फायनली पोहोचलो ज्योती सर्कलला. चला. आणि फायनली लोकांना विचारत आम्ही बस पकडली आणि सामान सगळं अरेंज करून सीटवर बसलो. आता आम्ही निघालो ज्योती सर्कलवरून सकलेशपुराला. तर इकडची ॲक्च्युली ना आमचा लँग्वेज बॅरियरमध्ये थोडा इश्यू येत होता, पण इकडची माणसं खूप मदत केली पुढे जायला. आता बघू. आता 3 तासाचा रस्ता आहे. एन्जॉय. 3 तासाचा रस्ता तर गुगल मॅप शो करत होता. तिकडचे लोकल तर म्हणत होते की डायरेक्ट तुम्हाला 7 तासच लागतील. आम्हाला आधी समजलं नाही असं का, पण जेव्हा रस्ता बघितला तेव्हा वाटलं की हां, आता आपल्याला 7 तास बसमध्येच बसून काढायचे आहेत. आणि फायनली आम्ही पोचलो सकलेशपुराला. कुठला सकलेशपूरला. आता इथून आम्हाला पुढे जायचं अजून 20-21 किलोमीटर. त्याच्यासाठी आम्ही गाडी सांगितली. तर बघू गाडी केव्हा. तुमचा ड्रायव्हर फुल खतरनाक ड्रायव्हर होता. 5-6 तासाचा रस्ता नाही 4 तासात कम्प्लीट केले.
फुल आता माझी हालत उलटी जाण्याचं. थोडा चाय नाश्ता करेपर्यंत आमची गाडी पण आली. सो आम्ही सगळं सामान गाडीवर ॲडजस्ट करून फायनली निघालो. लास्टचे 22 किलोमीटर कवर केले. त्यानंतर आम्ही पोचणार होतो आमच्या बेस कॅम्पला. आणि हा आमचा टू बी ग्रूम हवं होणाऱ्या बायकोला फोन करतोय. गाडीच्या वर बांधलेल्या बॅगेतून एक बॉटल पडली. सो आम्ही तिथेच थांबलो. सगळ्या बॅगा एकदा परत चेक केल्या, टाईट केल्या, पाणी बिनी पियालो आणि मग परत निघालो पुढच्या जर्नीला. हा माझा गिरीसंचारचा फर्स्ट ट्रॅक असल्यामुळे मला माहीत नव्हतं की कसं असतं. मला सांगितलं गेलं की रात्री कॅम्प फायर लागतात आणि गाणी गातात. मग काय, मग सगळे लागलो ना आम्ही प्रॅक्टिस करायला. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. स्टीप चढण आणि सामान जास्त असल्यामुळे आमची गाडी चढतच नव्हती. मग काय, उतरा आणि द्या धक्का. उतर ना हे अक्षय. बघू आता एक एक उतरायला कोणामुळे हे तो योगामुळे. गाडी चालू झाली आणि आम्ही परत लागलो आमचे गाणे गायला. वाटलं आता पोचू लगेचच, पण A few moments later. हे आता सगळ्यांनी उतरा रे. चला, तो हात नको लावतेस, उतार. सोड सोड सोड. तर तुम्ही बघू शकताय ही दुसऱ्या टाइम आम्ही ओमनीला धक्का मारलेला आणि ओमनी आम्हाला सोडून गेली. 1000 रुपये तुम्ही द्या, दोघांनी द्यायची. 500 रुपये कॅमेरावाला. बाबा हा कुठल्या पुढच्या टर्नला पण जाऊ धावतो की बस इथंच झाली. ट्रेकिंग आलोय की धक्का मारायला समजत नाही. भाई तो गेला. मजा मस्ती करत, गाणी गात, गाडीला धक्का मारत आम्ही फायनली पोचलो आमच्या बेस कॅम्पला. गिरीसंचार संपलाय नाही भाई, गिरीसंचार स्टार्ट होणार आहे. तसं स्टार्ट झालंय. 24 तासाची ट्रॅव्हलिंग आमची. 24 तासाची काय भाई? 24 तास नाही, 27 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. काल आम्ही 3:30 ला 6 वाजता पोहोचलो. 3:30 ला नाही रे बाबा. सगळे बॅग्स अनलोड करून आम्ही गेलो बेस कॅम्पच्या आणि 27 तासाची जर्नी फायनली आमची कम्प्लीट झाली. 27 तास झालेल्या ट्रॅव्हल करून आणि आता आपण पोहोचतो. आता वाजले 7:10. हा आहे आमचा आजचा बेस कॅम्प आणि हा लोकेटेड आहे कागिनारे विलेजमध्ये. सो आम्ही आल्या आधी बॅग्स ठेवून फ्रेश झालो, कारण प्रवासामुळे हालत खूपच खराब झाली होती. दिवसा एवढी थंडी जाणवत नसली तरी रात्री थंडी खूपच वाजायला लागलेली होती. सो आम्ही सगळे गरम कपडे घालूनच बसलो आणि फायनली आम्हाला डिनरचा पण कॉल आला. इकडे आम्हाला डिनर सर्व केलं गेलं. टू बी ऑनेस्ट मला वाटलं नव्हतं की डिनर एवढं छान असेल. भूक लागली. जेवण मस्त झालेलं आहे. जेवण कसं आहे संकेत? 1 नंबर जेवण आहे.
आवडला? थोडी कडक आहे, पण मस्त आहे. बादल एक नंबर. वाटलं नव्हतं की एवढं चांगलं भेटेल, पण डिनर पर्यंत ऑलमोस्ट सगळे ट्रेकर्स आले होते. तेव्हा आम्हाला माहीत पडलं की काही लोक तर कोलकाता आणि मैसूरवरून पण आली आहेत आणि काही मेंबर्सचा ट्रेनचा इश्यू झाल्या कारणामुळे त्यांना यायला लेट होणार होतं. त्यानंतर आम्हाला कॅम्प फायरचा कॉल आला. A few moments later. त्यामध्ये आम्हाला नेक्स्ट डे जो आम्ही ट्रेक करणार त्याबद्दल पूर्ण ब्रीफ करण्यात आलं. यहाँ से जो ट्रेक शुरू होता है तो पहले दिन का ट्रेक आपका 20 किलोमीटर का है. ओके, तो उनके फुटप्रिंट्स फॉलो करने प्लस वी हैव आरो मार्क व्हाइट पेंट में, ऑयल पेंट में आरो मार्क से ऑन दी ऑरेंज कलर की रिबन्स पे बांधी है. जहाँ पे एरो मार्क नहीं लगा सकते. बस एकदम डेंस फॉरेस्ट है. कहीं कहीं पेड़ गिरे हुए हैं तो आपको उसको क्रॉस करके जाना है. जमीन गिल्ली है, वेट लैंड, तो वहाँ पे लीचेस है. ब्रीफिंग संपली आणि आम्ही झोपायची तयारी चालू केली, कारण उद्या आम्हाला ट्रेकसाठी लवकर निघायचं होतं. आजचा लॉग इथेच संपवतो आणि उद्या भेटू आपण नवीन लॉगमध्ये. जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.